हे बोलणं तिला आवडलं होतं. आपली ही काळजी घेणार कोणीतरी आहे या भावनेनं ती सुखावली होती. नाही जाणार कुठेच, घरातच राहील आणि आता तशीच मला घरात राहायची सवय करायची आहे. हो ते तर आहेच. तो मंद असला. बरं चल मी जातो आपल्या कामावर असं म्हणून तो उठला. तो निघून गेलेल्या वाटेकडे ती पाहत राहिली. दुपारी जेवण झाल्यावर तिने चांगली झोप काढली. सायंकाळी तिला जाग आली. तिला आता ताजंवान झाल्यासारखं वाटत होतं. ती नेहमीच्या सवयीने नटून थटून खिडकीत उभी राहिली. खाली रस्त्यावरची वर्दळ तिला दिसत होती. रस्त्यावर तिच्या ओळखीच्या भडक मेकअप करून ग्राहकांना आकर्षित करीत होत्या. हे जीवन दिसतं तसं सुंदर नाही याची तिला जाणीव होती. तिला आठवलं मागच्या आठवड्यात शमी रस्त्यावर मरून पडली होती. तिला एडस झाला होता अशी. नंतर हलक्या आवाजात लोकांची कुजबूज तिने ऐकली होती. देह विक्री करणाऱ्या बाईचं म्हातारपण भयानक असतं हे तिला कळत होतं आणि मधुकांताच्या रूपाने तिला एक प्रेमळ काळजी करणारा साथी भेटला होता. आता त्यांच्यासोबत आपलं पुढील आयुष्य सुखी जगाचं स्वप्न ती पाहत होती. तितक्याच दरवाजाची कडी वाजली. तिला वाटलं मधुकांतच आलाय. ती झटकन उठून दरवाजाकडे पाहिली. तिने दरवाजा उघडला तर समोर लुक्का होता. लुक्का एक तगडा गडी होता. तो कधीतरी या वस्तीत यायचा. त्याला लावण्य आवडायची. तो तिला जास्त पैसे देऊन खुश करायचा. ती तेव्हा त्याची वाट पाहायची. तो आला की तिला आनंद होत असे. पण आता चित्र बदललं होतं. तिला मधुकांत भेटला होता तेव्हापासून तिचं जग बदललं होतं. लुक्का तिला पाहून खुश झाला. ती नटलेली होती. त्याला वाटलं ती आपल्यासाठी नटली. तिचा सावळा वर्ण त्याला आकर्षित करीत होता. तो तिची परवानगी घेताच घरात शिरला. जानेमन बोल कशी आहेस. तिला काय प्रतिक्रिया द्यावी कळेना. त्याच्या अचानक येण्यानं ती गडबडली होती. कसं बस स्वतःला सावरलं. ती म्हणाली मी ठीक आहे. तू 2 वर्षांनी दिसतोय होतास कुठे. लुक्का खळखळून हसला. अगं मी सरकारी पाहुणा म्हणून आत होतो. एका रॉबरीच्या केसमध्ये अडकलो होतो. खरं सांगू जानेमन तुझी जेलमध्ये खूप आठवण यायची. तो जवळ आला तशी ती लांब सरकली. क्या हुआ, सब ठीक तो है ना. माझी तब्येत ठीक नाही. लुक्का काय झालंय तुला. ये जवळ ये, तुला एकदम ठीक करतो. तो खळखळून हसला. लुक्का आता मी बदलले म्हणजेच मी हा धंदा सोडलाय काय. नाही पटत नाही. अगं एकदा या धंद्यात आल्यावर परत फिरता येत नाही. हा नियम. आता मी तुला सांगू का लुक्का. मधुकांत हा माझा नवरा. मला आता हे सारं सोडून दूर घेऊन जाणार आहे. तेव्हा माझ्यावर दया कर आणि निघून जा. लुक्का थांबला. काही वेळ विचार करून म्हणाला ठीक आहे जातो मी. पण एकदा शेवटचं मला तुझ्याकडून हवंय. माझ्यात काही नाही रे बाजूला. तरुण मुली आहेस तू, त्यांच्याकडे जा. तुझ्यात काय आहे हे तुला नाही कळणार. ते मला कळतंय. मला तूच हवीस. हवं तर मी तुला भरपूर पैसे देतो. तुला कळत कसं नाही. आता मी हे सारं सोडलंय. हे बघ आतापर्यंत तुला मी प्रेमानं बोलतोय. आता लुक्का चिडला होता. तुला मी भरपूर पैसे देतोय
आणि हे जर तुला नको असेल ना, तर मग तू ज्या नवऱ्यासाठी हे करतेस त्याला मी सोडणार नाही. लोकांच्या डोळ्यात रक्त उतरले होते. क्षणभर ती थकथकली आणि मग विचार करायला लागली. एकदा करायला काय हरकत आहे. तसंही लोकाला तिने आपले शरीर अनेकदा संपर्क केले होते. मधुला हा काही त्रास तर देणार नाही ना. हा उलट्या काळजाचा आहे आणि त्याचं जर ऐकलं तर भरपूर पैसेही मिळतील. आणि हे सारं मधुला कळू द्यायचं नाही. एक पाप सगळ्यांच्या भल्यासाठी करूया असे वास्तववादी विचार तिच्या मनात येऊ लागले. लोकाने हे ओळखलं. त्याने हळूच दरवाजाला कडी घातली आणि तो तिच्याकडे वळला. ती प्राण नसल्यासारखी स्तब्ध उभी राहिली. तिच्या साडीचा पदर खाली पडत होता. आता फक्त तिच्या श्वासोच्छ्वासाने छाती वरखाली होत होती. लुक्काने तिला मिठीत ओढलं. आता तो बेभान झाला होता. त्याची धडपण बराच वेळ चालली. ती मात्र निश्चित पडून होती. तितक्याच दरवाजा वाजला. तिचं काळीज धडधड उडायला लागलं होतं. लुक्का उठला. त्याने कपडे सावरले. तिच्या अंगावर पैशाचं बंडल फिरकावून तो दरवाजाकडे वळला. ती उठून बसली होती. दरवाजा उघडला आणि समोर मधुकांत होता. लुक्का त्याच्याकडे पाहून मंद हसला व बाहेर पडला. मधुकांताला ही अपेक्षा नव्हती. असं प्रसंग त्यांच्या आयुष्यात अनेकदा आला होता. तेव्हा त्याला त्याचे काहीच वाटले नव्हते. आज मात्र त्याला खूप राग आला होता. लावण्या मला फसू कसं शकते हेच त्यांच्या मनात लागलं होतं. तो आत आला आणि गप्प बसून राहिला. त्याला तिच्याशी बोलायची इच्छाच राहिली नव्हती. तीच उठली आणि त्यांच्याकडे आली. मधू, मला माफ कर, पण हे मी मनापासून नाही केलंय. तू कुछ बोल मत. तुझे जो करना है वो कर. मैं तेरा कोई नहीं. त्याच्या डोळ्यात पाणी उतरालं. तिला काय बोलावं हे सुचेना. फक्त एकदा मला माफ कर मधू. मी त्याला खूप समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण तो ऐकत नव्हता. त्याने तुला दुखापत करायची धमकी दिली. मग मी घाबरले. खरं सांगते, हे फक्त तुझ्यासाठी केलंय. तो थांबला. ती ओक्साबोक्शी रडत होती. तिचे रडणे त्याला खरे आहे हे जाणवले. तो तिच्याजवळ सरकला आणि हलकेच तिच्या पाठीवर हात ठेवला. तशी ती वळली व त्याच्या गळ्यात पडली. डोळ्यातून वाहणारे पाणी थांबायचे नाव घेत नव्हते. काही वेळात ते एकमेकांच्या मिठीतून वेगळे झाले. तो उठला आणि आपली बॅग त्याने बाहेर काढली. तो कपडे भरायला लागला. ती म्हणाली, काय करतोयस? आपण दोघे आजच रात्री हे शहर सोडतोय. तूही तयारी कर. तीही लगबगीने उठली आणि आपले साहित्य मोठ्या बॅगेत भरू लागली. आता तिला नव्या स्वप्नाचे वेध लागले होते. कर्नाटकमधील एका छोट्या शहरात मधुकांताची बहीण राहत होती. तिकडे जाऊन ते आपला संसार नव्याने उभारणार होते. रात्री उशिरा बांधाबांध केलेले आपले सामान घेऊन ते दोघे बाहेर पडले. रस्त्यावरचे दिवे तेवढेच त्यांना निरोप देण्यास जागे होते. लावण्याच्या डोळ्यात त्याने पाहिले तर त्याला त्या दोघांच्या उज्ज्वल भविष्यांचे स्वप्न ठळक दिसत होते. ते गाडीत बसले. शहर सोडताना दोघांना खूप भरून आले होते. गाडी धकली तसे हळूहळू शहरासोबत त्यांचा भूतकाळ मागे पडत होता. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.